आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. राजन सर, प्लीज मला माफ करा. माझ्यामुळे या घरात वाद झालेले मला नाही आवडणार. लग्नानंतर मी आणि पुष्पाजी इथून लांब जाणार आहोत असं ठरलंय आमचं. कुठे जाणार आहेस तू गौरी? आम्ही मुंबईला किंवा पुष्पाजींच्या गावी जाऊ. आजी आजोबांना सोबत होईल ना, त्यामुळे प्लीज तुम्ही भांडू नका बरं. राजन सर, नंदाई, प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही माझ्यासाठी आजपर्यंत खूप काही केलंय. तुम्ही आजपर्यंत मला जे काही दिलं त्यासाठी मी तुमची खरंच खूप आभारी आहे. पण आता यापुढे खरंच काही नको. आपण या घराचा विषय इथेच थांबूयात. तू जाऊन बोललं पाहिजेस त्यांच्याशी. असं त्यांना एकटं पाडू नकोस. तू त्यांच्या पाठीशी कायम उभं राहिलं पाहिजेस. जा, जाऊन बोल. जा. गौरीजी, हीच संधी आहे पुष्पा. पुष्पाजी, काय झालं बोला ना. तुम्ही असं का वागलात गौरीजी? घर का नाकारलत? कारण तेच योग्य होतं. मला नकोय ते घर. पण मला हवं होतं ना. चांगलं घर मिळत होतं, तुम्ही सरळ नाही म्हणून आलात. मुळात तुम्ही मला का नाही विचारलं? ते घर आपल्या दोघांसाठी बांधणार होते, तुमच्या एकटीसाठी नाही. तुम्ही एकटीनेच निर्णय का घेतला? कोण समजता तुम्ही स्वतःला? आपल्या दोघांच्या बाबतीतले निर्णय तुम्ही एकट्या घेऊच कशा शकता? पुष्पा, काय बोलतोयस तू? तू मध्ये बोलू नकोस रुद्र. मला ते घर हवं होतं म्हणजे मला रुद्र सोबत राहता आलं असतं. पण नाही, मी यांच्या सुखाचा विचार करतोय, पण यांना माझं सुख तर बघवतच नाहीये. संस्कारांची मूर्ती बनायची ना तुम्हाला, पण त्यात माझी वाट लागतीये ना. मी जरी तुमच्याशी लग्न करत असलो तरी रुद्रापासून लांब जाणार नाहीये. पण पुष्पाजी घरातले सगळे विरोधात होते. त्यांच्याशी वाद घालून आय डोंट केअर. त्यांना नकोय म्हणून आपल्याला जे मिळतंय ते आपण सोडायचं का? हे घर राजन काका आणि नंदाई देणार होते ना. मग पुष्पा मामा, माझ्या आईवर ओरडायचं नाही. का ओरडायचं नाही?
चूक केली तर ओरडणारच ना? ती तुझी आई असली तरी माझी होणारी बायको आहे, आणि माझी बायको चुकली तर मी ओरडणारच. आणि तीच काय, तू चुकलीस तरी लग्नानंतर मी तुला माफ करेन असं समजू नकोस. पुष्पा, तू चल आपण नंतर बोलू. रुद्र, तू आमच्यात पडू नकोस. बरेच दिवस झालं बघतोय मी यांचं. लग्नाला होकार का दिला याचा डोक्यावरच बसायला निघालेत. कुणी नाहीये रे यांचं. पहिल्या लग्नाचा वाईट अनुभव आहे यांना, म्हणून म्हणलं जरा आधार द्यावा आणि करावं लग्न. पण नाही, याचं गृहीतच धरतायत. मला तर वाटतं ना यांच्या अशा वागण्यामुळे यांचा पहिला नवरा यांना सोडून गेला असेल. पुष्पा, बघितलं तुमच्यामुळे काय झालं. आमच्या इतक्या वर्षाच्या मैत्रीत आज पहिल्यांदा रुद्राने माझ्यावर हात उचललाय. तुमच्यामुळे तो माझ्यापासून लांब चाललाय. मला इतर कुणाही पेक्षा तू जास्त महत्वाचा आहेस रुद्र, आणि मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. माझ्या मित्रापासून तोडणारं कुठलंही नातं नकोय मला. मी हे लग्न मोडतोय. पुष्पा, काहीही झालं ना तरी मी आपली मैत्री पणाला लावू शकत नाही रुद्र. पुष्पा ऐक माझं. पुष्पा, गौरीजी मला नाही माहिती हा असं का बडबडला, पण याचं नक्कीच काहीतरी बिनसलंय. मी बोलतो त्याच्याशी.